मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मी राहुल स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, मी आहे आता सध्या गाणगापूरमध्ये। हे ठिकाण कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यामध्ये येतं। तर या ठिकाणी श्री दत्त महाराजांचं देवस्थान आहे। या ठिकाणी श्री दत्त महाराजांचे दिव्य अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज याच ठिकाणी यांचं वास्तव्य होतं। या संगमावर श्री नरसिंह सरस्वती महाराज नित्य स्नान करायचे आणि असंही म्हटलं जातं त्या ठिकाणी स्नान केल्यानंतर भूतबाधा वगैरे होत नाही किंवा जर झाली असेल तर ते निघून जाते। तर मित्रांनो, आता मी आहे मंदिराच्या समोर पार्किंग लॉटमध्ये। इथून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर भीमा आणि अमरजा या 2 पवित्र नद्यांचा संगम आहे। त्या पण ठिकाणी आपण जाणार आहोत। आणि 2015 मध्ये एक चित्रपट आला होता देवबंद, त्या चित्रपटाचे सीन या मंदिराच्या परिसरामध्ये घेतले आहेत, ते पण आपण पाहणार आहोत। या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत मोहन जोशी सर, कश्मीर महाजनी, निवेदिता सराफ आणि दिग्दर्शक प्रवीण तडे सर हे आहेत। या चित्रपटाची काही शूटिंग अक्कलकोटमध्ये पण झालेली आहे, त्याच्यावरती पण मी एक व्हिडिओ बनवलेला आहे। ज्यांनी पाहिला नाही, आय बटनवरती लिंक दिलेला आहे, जाऊन पाहू शकता। तर मित्रांनो, आपण नवीन आहात चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता आपण पोहोचले मंदिराच्या महाद्वाराजवळ, आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, गाणगापूर येथे दत्त महाराजांचे दिव्य अवतार श्री नरसिंह सरस्वती महाराज यांनी जवळपास 22 ते 23 वर्ष वास्तव्य केलं। तर मित्रांनो, या संपूर्ण क्षेत्रामध्ये भीमा अमरजा नदी संगम, निर्गुण पादुका मठ, औदुंबर वृक्ष, भस्म महिमा, अष्टतीर्थ महिमा आणि संगमेश्वर मंदिर हे ठिकाणी या ठिकाणी आहेत। तसेच कल्लेश्वर येथील दर्शन झाले की गाणगापूर यात्रा संपन्न झाली असे म्हणतात। कल्लेश्वर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे। येथे हजारो भाविक भक्त नित्य दर्शनास येतात, त्यामुळे श्री क्षेत्र गाणगापुराला दत्त भक्तांचे पंढरपूर असेही म्हटले जाते। आज पालखी सोहळा आहे, त्याच्यामुळे गर्दी तुम्हाला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता। तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे। तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता। तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता। आता आपण आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी। तर मित्रांनो, असं मानलं जातं की ज्यांना भूतबाधा होते ते या ठिकाणी आल्यानंतर येथील दत्ताच्या भस्माने आणि संगमामध्ये स्नान केल्यानंतर त्याचं निरसन होतं। त्याचंच एक उदाहरण तुम्ही समोर पाहू शकता। थोडंसं समोर जाऊया। थोडंसं जवळ जाऊया तिकडे। तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे। पाठीमागे जो खांब दिसत आहे तुम्ही मॅच करू शकता। त्यावेळेला कलर त्याचा व्हाईट होता, आता थोडासा भगवा कलर दिलेला आहे त्याला। याच ठिकाणी कश्मीर महाजनी उभे असतात। इथला परिसर तुम्ही थोडासा पाहून घ्या। या ठिकाणी पूजेची लाईन लागते। तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं। आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर। मंदिराच्या बाहेर छोटी छोटी दुकाने आपल्याला पाहायला मिळतील।
छान अशा रांगोळ्या तुम्हाला पाहायला मिळतील. श्री क्षेत्र गाणगापूर येथील पादुकांना निर्गुण पादुका अशी संज्ञा दिलेली आहे. या पादुकांना केवळ अष्टगंध आणि केशर याचा लेपन करतात. कुठलाही पाणी स्पर्श करत नाहीत. श्री निर्गुण पादुका मंदिर गाणगापूरच्या मध्यभागी आहे. त्याची बांधणी नेहमीच्या मंदिराप्रमाणे नसून एखाद्या मोठ्या वाड्यासारखी आहे. तर मित्रांनो, श्री दत्त मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पूर्व भागामध्ये श्री कल्लेश्वर मंदिर आहे. श्री कल्लेश्वर मंदिर हे मुक्तिस्थान आहे असा ऐतिहासिक महिमा आहे. या मंदिराकडून या ठिकाणाला येण्यासाठी घोडागाडीची पण सोय आहे. तर मित्रांनो, आतमध्ये जाऊया दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो, आतमध्ये प्रवेश करताना डाव्या साईडला एक बोर्ड दिसत आहे आपल्याला. या ठिकाणी अष्टतीर्थाची सगळी नावे दिलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, याच ठिकाणी श्री शनीश्वराचं मंदिर पण आहे. त्या तिकडे लाईन लागलेली आहे, त्या ठिकाणीकडे जाऊया आपण. तर ही जी शनिदेवाची मूर्ती आहे ही स्वयंभू मूर्ती आहे. देवाला तेल वाहूया. तर मित्रांनो, श्री क्षेत्र गाणगापूरमधील अष्टतीर्थापैकी एक तीर्थ या ठिकाणी आहे, जे शेवटचं 8वं तीर्थ आहे. मन्मथ तीर्थ ते या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, थोडासा थकवा आलेला आहे. या ठिकाणी उसाचा रस भेटतो, रस घेऊया. मी एकटा नाही, माझ्यासोबत माझा मामाचा मुलगा पण आहे छोटासा. तर मित्रांनो, रस घेतल्यानंतर आता आपण निघालोय भीमा आणि अमरजा नदीच्या संगमाकडे. जातानाच आपल्याला डाव्या साईडला लागत आहे दत्तधाम. या ठिकाणी त्याचा बोर्ड पण लावलेला आहे. तर पुढे जाऊया. थोडंसं पुढे गेल्यानंतर उजव्या साईडला आपल्याला दिसत आहे थोडंसं झूम करून दाखवतो, ओम दत्त जनार्दन स्वामी मौनगिरी आश्रम. पाहू शकता तुम्ही किती छान बांधणी याची केलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गर्दी खूप झालेली आहे या ठिकाणी, कारण काल त्रिपुरारी पौर्णिमा होती. आज या ठिकाणी पालखी सोहळा आहे. समोर तुम्ही तो रथ पाहू शकता. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम दिगंबरा दिगंबरा. तर मित्रांनो, भीमा आणि अमरजा संगमाकडे जात असताना डाव्या साईडला आपल्याला दिसत आहे भक्त निवास. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसत आहे अवधूत आश्रम. तुम्ही पाहू शकता हनुमानाची मूर्ती, किती भव्य अशी मूर्ती दिसत आहे या ठिकाणी. तर पुढे जाऊया.
तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणावर पोहोचलेलो आहे, ज्या ठिकाणी भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम या ठिकाणी आहे. आणि याच ठिकाणी संगमेश्वर टेम्पल पण आहे. त्यासोबतच औदुंबर वृक्ष पण याच ठिकाणी आहे. या ठिकाणी काही कार्यक्रम चालू आहेत, दांडिया वगैरे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, श्री क्षेत्र गाणगापूरला खूप मोठे मोठे उत्सव साजरे केले जातात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजेच श्री गुरु पौर्णिमेला श्री व्यासपूजा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. संपूर्ण श्रावण महिनाभर भक्त मंडळी श्री गुरुचरित्राचे पारायण करतात. मठामध्ये रोज शिवलिंगावर रुद्राभिषेक होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचा जन्मोत्सव साजरा करतात. तर मित्रांनो, आता आपण जातोय पारायण हॉलकडे. आतमध्ये प्रवेश करूया. तर या ठिकाणी भक्तजन पारायण वाचन करतात, गुरुचरित्राचे वाचन करतात. मध्य भागामध्ये जो तुम्ही वृक्ष पाहत आहात तो आहे औदुंबर वृक्ष. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया भीमा आणि अमरजा या नदीच्या संगमाकडे. हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा या ठिकाणी संगम आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, भावी भक्त स्नान करताना दिसत आहेत आपल्याला. याच ठिकाणी भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराज नित्य स्नान करायचे. तर मित्रांनो, भीमा आणि अमरजा नदीचे संगम पाहिल्यानंतर आता आपण आलोय अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ श्री दत्तधाम गाणगापूर या ठिकाणी. समोर पाहता तुम्ही ते सेवकरी निवास आहे. थोडंसं पुढे जाऊया. हे आहे श्री स्वामी समर्थ गुरुपीठ. कसलं मस्त इथला परिसर पाहून घ्या तुम्ही, किती छान आणि किती सुंदर या ठिकाणी दृश्य पाहायला मिळत आहे. समोर झाडे पण लावलेली आहेत. आता आलो आपण सभा मंडपामध्ये. समोर पाहतात श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. तर मित्रांनो, देऊळबंद चित्रपटातील जेवढे पण सीन या ठिकाणावर घेतले होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही सीन राहून गेलेले असतील कारण खूप चेंजेस या ठिकाणी झालेले आहेत. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला पाहिलं श्री दत्त मंदिर, त्याच्यानंतर पाहिलं कल्लेश्वर मंदिर आणि त्याच्यानंतर पाहिलं भीमा आणि अमरजा या दोन पवित्र नद्यांचा संगम. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबतच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.